हाय मित्रांनो, नमस्कार. मी शिल्पा साळुंके. तर शिल्पा साळुंके यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्वांचं परत एकदा मनापासून मी स्वागत करते. तर मित्रांनो, मैत्रिणींनो, तुम्ही सर्वजण कशा आहात? मस्त मजेत, स्वस्त आजचीला आशा करते. मी पण मस्त मजेत आहे. तर मित्रांनो, मैत्रिणींनो, आज तुमच्याबरोबर मी खूप साऱ्या गप्पा मारणार आहे आणि तुमच्या कमेंटचं सुद्धा उत्तर देणार आहे. तर मला कमेंट पण आलेले आहेत. ह्या आठवड्यात 2-3 कमेंट आले त्या, तर त्या कमेंटचं सुद्धा मी उत्तर ह्या ब्लॉगमध्ये देणार आहे. तर मित्रांनो, मैत्रिणींनो, सकाळची वेळ आहे. तर गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर सर्वांना दिवस चांगला जावो. तर कारभारी गेले तर आता शेडवरती जनावरांना खाद्याची पोती आहेत ती टाकायसाठी गेले त्या, कारण की खाद्य आपल्या जनावरांचं संपलेलं आहे. आणि यशराज आज शनिवार असल्यामुळे तो शाळेला गेलाय. आणि माझा आता स्वयंपाक आत्ताच झाला, जस्ट भाकरी घातल्या आणि मी येऊन बसल्या, कारण की मला असं मनात विचार आला की जरा बोलावं तुमच्याबरोबर, म्हणून मी बोलण्यासाठी आल्या. तर मित्रांनो, मैत्रिणींनो, मी कोण आहे हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे. मी एक शेतकरी आहे आणि शेतकऱ्याची बायको पण आहे, हे तुम्हाला माहिती आहे. मग माझं ब्लॉग कुठलं येणार हो? तर शेतातलंच येणार ना. मी पहिलं पण सांगितलेलं की माझं व्हिडिओ शेतातलंच असणार, कारण की मला शेतात गेल्याशिवाय पर्याय नसतो. आणि आम्ही नवरा बायको दोघंच आहे. आम्हासने कुणाची साथ नाही की बाबांनो कोणी आमच्या हाताखाली काम करेल. नाहीतर कसं असतंय, पुढं आपण गेलो तर माग सासू आपली असली, नाहीतर कोणीही आपल्या घरात असलं तर थोडं का होईना आपलं काम हलकं होतं ना. तर तसं नाही मित्रांनो. तर मला शेतातून येऊनच स्वयंपाक बनवणं म्हणा, नाहीतर काही घरातली लोटझाड, साफसफाई काय असेल ती मलाच करावं लागतं. सकाळचं सुद्धा आवरून शेतावर जावं लागतं. तर यशराजाचा डबा, आपला म्हणजे कारभाऱ्यांचा माझा डबा, स्वयंपाक वगैरे सर्व काही, धुणं भांडी, कोण मला मत दिलं नाही तरी सुद्धा मी सगळं आवरून शेतातलं करते. तर शेतात सुद्धा तुम्हाला मी सांगितलंय ती 3 ते 4 एकर आम्ही शेती वाट्यानं केल्या, म्हणजे वाट्यानं करून आमची सुद्धा त्यात धरून असं 4 एकर तरी आमची शेती आहे. तर आमच्याकडे पाणी भरपूर असतंय की पाण्याची काही टंचाई नसत्या. वाटेगाव, माझं गाव वाटेगाव आहे हे पण तुम्हाला मी सांगितले. आणि भरपूर मला कमेंट आल्या, ताई तुमचं गाव कोणतं आम्हाला सांगा. तर ह्या व्हिडिओमध्ये मी सांगते की माझं गाव आहे वाटेगाव. तर माझा जिल्हा आहे सांगली, तालुका आहे वाळवा. तर वाळवा तालुक्यात वाटेगाव म्हणून गाव आहे. तर त्या गावामध्ये मी राहते, म्हणजे मला दिलेलं गाव आहे वाटेगाव. माझं माहेर आहे अंतरी खुर्द, ते 32 शिराळा तालुका आहे त्यांचा. तर मी अंतरीवरून मला आई वडिलांनी इकडं लग्न लावून इकडे ह्यांच्याबरोबर पाठवलं, म्हणजे ह्या गावाला. तर ह्या गावाचं नाव आहे वाटेगाव. तर असं म्हणायचं आहे, म्हणजे माझंच गाव आहे वाटेगाव, माझं माहेर आहे अंतरी खुर्द. तर तिथं तुम्हाला माहितीच आहे की गणपती प्रसिद्ध आहे, स्वयंभू गणेश म्हणजे अंतरी खुर्द म्हणून. तर त्या गावची आहे मी. तर तुम्हाला हेच सांगायचं आहे की मला कमेंट अशा येतात की तुमचं गाव कोणतं, गाव कोणतं, गाव कोणतं. तर बहिणीसनी, दादासनी मला या सांगायचं आहे की माझं गाव आहे वाटेगाव म्हणून. आणि दुसरी कमेंट एक आल्या, तर काल मी एक ब्लॉग केला, म्हणजे व्हिडिओ केलेला, शॉर्ट व्हिडिओ. तर मी पण नव्हता केला तो, तर तो माझ्या मुलानं केलेला, यशराजनं. तर यशराज त्या दिवशी घरी होता, त्याला बरं नव्हतं म्हणून तो घरी राहिलेला. बरं वाटायला लागल्यावर तो शेतावरती आल्या 4-5 वाजता. तर त्यावेळेस मी आणि कारभारी खुरपत होतो भात. तर त्यानं माझ्याकडनं मोबाईल घेतला आणि म्हणला मम्मी थांब, मला व्हिडिओ बनवायचा आहे, म्हणून त्यानं व्हिडिओ केला. आणि त्यानं म्हणजे अपलोड सुद्धा केला, म्हणजे टाकला सुद्धा युट्यूबला शॉर्ट व्हिडिओ. तर त्याच्यावरती आता बघा 9,000ला जास्त व्ह्यूज आहेत, कारण की ह्या महिन्यात तोच व्हिडिओ पुढे गेलेला आहे जास्त, 9,000 व्ह्यूज. मला 1,000-2,000 ह्याच्या आसपासच व्ह्यूज येते, त्या जास्त व्ह्यूज येणार झाले त्या, कारण की मी जास्त लक्ष दिलेलं नाही युट्यूबवरती त्यामुळं. तर मित्रांनो, मैत्रिणींनो, मला एवढंच सांगायचंय. थांबा 1 मिनिट, हात दुखायला. तर मला सांगायचंय की कसं आहे, मला आता एका ताईची कमेंट आली त्या व्हिडिओला. तर मुलानंच व्हिडिओ केला आणि अपलोड सुद्धा केला, मी तुम्हाला सांगितलं. तर त्या व्हिडिओला अशी कमेंट आल्या, यालाच तर म्हणतात कामाला नाही गती आणि मला म्हणा सभापती. मग ह्या कमेंटचा मला अर्थ अजून सुद्धा समजला नाही, चांगला आहे की वाईट आहे. मला म्हणायचं नाही त्या ताईने वाईट केलाय किंवा चांगला केलाय. त्या ताईला मला काही म्हणायचं पण नाही की बाबा नो तू असा एक कमेंट का केलीस. तर त्यांचं म्हणजे त्यांनी बघितलं, त्यांनी केली कमेंट. मी म्हणत नाही की वाईट केली, आणि वाईट नाहीच त्यात काही कमेंट. तर मला त्यांना एवढं सांगायचं आहे की माझ्या कामाला गती आहे की नाही. त्यांना काय वाटलं
म्हणजे मनाला वाटलं असेल ही फक्त व्हिडिओ करण्यासाठी खुरपत्या, तर सर्व दादांना बहिणींना माहिती आहे मी युट्यूब चालवते आता वर्ष ते 1.5 वर्ष होऊन गेलं. तर सर्वांना माहिती आहे, जी माझी सबस्क्रायबर आहेत, जी माझी युट्यूब फॅमिली आहे, त्यांना सर्वांना माहिती आहे की मी व्हिडिओ पुरतच काम करते का काय, म्हणजे शेतकरीच आहे हे तुम्हा सर्वांना माहितीच आहे. तर काही लोकांना नवीन आलेत, म्हणजे नवीन जी लोक बघतात, ज्यांनी सबस्क्रायबर केलेले नाही, फक्त व्हिडिओ बघतात, तर त्यांना मला एक सांगायचं आहे की फक्त मी दाखवण्यापुरतं काम करत नाही शेतात मित्रांनो. तर मी एका शेतकऱ्याची बायको आहे, मी एक शेतकरी आहे. तर आमच्या दावणीला 5 ते 7 जनावर आहेत. तर शेतकऱ्याचं काय असतंय जीवन हे तुम्हाला सांगायचं आहे. शेतकऱ्याच्या दावणीला जनावर असलं तरच तो शेतकरी शोभतो, बरोबर ना. त्याच्या दारात कुत्रा असलं तर तो शेतकरी शोभतो. त्याच्या दारात कुत्रं म्हणा, जनावर पाहिजे तर दावणीला. म्हणजे कसं असतंय, शेतकरी प्रत्येक प्राण्यावर प्रेम करत असतोय, की असं नाही की बाबा शेतकरी कुठल्या काय काय लोकांना आवडत नाही, जनावर आवडत नाहीत, कुत्रे आवडत नाहीत, नाहीतर कोंबडी कुकडी आपली आवडत नाहीत. तर शेतकऱ्याला सर्व काही आवडतं आणि शेतकरी त्यासाठी राजा म्हणतात. राजा का म्हणतात, दिलानं पण तो राजा असतो या, कारण की कुठल्या जनावराला तो भूक मरून देत नाही. मला काय म्हणायचंय, तर मला एकच सांगायचंय ताईला की माझ्या कामाला गती आहे की नाही. आम्ही दोघं आहे, नवरा बायको दोघच आहे. मला सासू सासरा माझ्यापाशी नाहीत, म्हणजे सासरे माझे देवाज्ञा झालेत, सासूबाई असतात नंदकडे. तर नंदचे मिस्टर एक्सपायर झालेत, त्यांची 2 मुलं आहेत, तर त्या त्यांच्याबरोबर राहतात, हिथंच माझ्यापाशीच राहतात. आमचं 2 घर आहेत, एका घरात आम्ही राहतो, एका घरात त्या राहतात. कसं असतंय, जरी किती प्रेम असलं तरी भांड्याला भांडं लागतं असं आमच्या सासूबाईंचं म्हणणं आहे. आमचं लागत नाही, आम्ही व्यवस्थित आहे का तर आहे, तर भांड्याला भांडं लागतं. तर त्यामुळं सासूबाई म्हणल्या जवळ राहण्यापेक्षा लांब राहून प्रेम दाखवलेलं बरं असते, म्हणून त्या मुलगीकडे राहतात. जाऊ दे म्हणलं, मुलगीकडे राहू दे, आपला परपंच, आपल्या परपंचावर लांबनं जरी त्यांनी लक्ष दिलं तर समाधान आहे आपल्याला. तर गोडगोडीत त्या तिकडे राहतात, आम्ही इकडे असतोय. त्या येऊन जाऊन असतात, इकडं असतात तिकडं असतात, ते मला म्हणायचं नाही. खरं कसं आहे, आम्ही नवरा बायको दोघंच आहे, आम्हाला साथ कुणाची सुद्धा नाही. मी स्पष्ट सांगते, कुणी सुद्धा सांगावं की आमची साथ आहे हे माझ्या मिस्टरांना, कुणाची सुद्धा साथ नाही. आणि लग्न झाल्यावर 12 वर्ष आम्ही बाहेर होतो, गुजरात पुणे ह्या 2 ठिकाणी आम्ही राहिलेलो आहे. माझं लग्न झाल्यापासून, माझ्या लग्नाला आता 19वं वर्ष आहे. मग 10-11 वर्ष तरी आम्ही बाहेर काढलं. मग इथं येऊन आम्हाला 8 वर्ष झाले त्या. मग आता मला युट्यूब चॅनेल चालू करून 1 ते 1.5 वर्ष झालं. मग मी 8 वर्षात, तर मित्रांनो मैत्रिणींनो, मी 8 ते 9 वर्षात काही प्रगती केली काही नाही हे माझ्या जवळच्या लोकांना माहित आहे की आम्ही कारभाऱ्यानं मी काय प्रगती केली. तर मी काय आता ह्या ब्लॉग मध्ये सांगणार नाही मी काय प्रगती केली. तर त्यावेळेस सासू सासरे होतात, त्यावेळेस ते आमच्या दावणीला 2 जनावर होतात, फक्त 2 म्हशी होत्या. मग आमच्याकडे रुपया नसताना, म्हणजे आमचे सासरे वारले तर सासऱ्यांपाशी जेवढा पैसा होता, त्यांच्या 2 किडन्या फेल गेलेल्या त्या आणि लिव्हरचा पण प्रॉब्लेम आलेला. तर त्यावेळेस त्यांना 1-1.5 वर्षात जेवढा पैसा होता तेवढा आम्ही सगळा घातलेला दवाखान्यात, 1ही रुपया नव्हता. आणि वरनं कर्ज आणखी आमच्या अंगावर झालेलं की सासरे वारले त्यावेळेस. तर ते पण मला म्हणायचं नाही की बाबा आम्ही कर्ज फेडलं, म्हणजे मुलगा आहे म्हणलं ते फेडणं भाग आहे. खरं प्रगती काय केली, ते 4 पैसे असून ते पैसे फेडून नंतर आम्ही प्रगतीच्या मार्गावर लागलो. आणि मला आतापर्यंत मी मागल्या वर्षी ज्यावेळेस मी तुम्हाला सांगते की माझी प्रगतीची म्हणजे काय प्रगती आहे, नाहीतर काय गती आहे माझ्या कामाला. तर ताईने सांगितलं ना, कामाला नाही गती, मला मना सभापती. तर ताई, आमच्या मनाला आम्ही सभापतीच आहे. कारण की कसं, मी हे पण सांगते, शेतकरी असलो तर 10 गुंठ्यात 30 टन ऊस काढतो. किती? 30 टन. मला शेती कमी असू दे, कारण मोठ्या शेतकऱ्याला सुद्धा आम्ही मागं पडतो. एवढं तुला ताई मी सांगते, तू शेतकरी नसलीस तर तुला कळकळ माझी कळेल की मी काय बोलतोय ती. तर 30 टन, मागल्या वर्षी 10 गुंठ्यात 30 टनाला 100 किलो ऊस कमी पडला. 30 टन ऊस गेला आमचा 10 गुंठ्यात. तर आमची अशी जास्त एका ठिकाणी 1 एकर 2 एकर अशी शेती नाही, 10 गुंठ 20 गुंठ 50 गुंठ अशी शेती आहे. तर तेवढा ऊस काढला. आणि 35 गुंठ शेतात, तुम्हा सर्वांना माझ्या युट्यूब फॅमिलीला माहिती आहे
की मी 35 गुंठ शेत होतं, तर त्याच्यात 66 पोती मध्ये 66 पोतं भाताचं काढलं. म्हणजे इंग्लिशमध्ये का बोलायचं, कारण काही लोकांना कळत नाही 66 म्हणलं तरी. मग 66 पोती भात काढलं. त्यावेळेस मी शेतात खुरपणीसाठी फक्त 8 बायका लावलेल्या होत्या. 35 गुंठ्यात 2 ते 3 वेळा खुरपणी केली तर 8 बायका नुसत्या लावलेल्या होत्या आणि 2 खुरपण्या केल्या ती मी स्वतः एकटीनं खुरपणी केली. कारभाऱ्याने सुद्धा खुरपणीला म्हणजे कव्वा तरी माझ्या मागून येत होत्या तण काढायसाठी. नाही, खुरपणी एकटीनं केली. तर ताई माझ्या कामाला गती नाही असं म्हणू नकोस. मी गती आहे की नाही ही मला माहिती आहे, माझ्या युट्यूब फॅमिलीला माहिती आहे. तर 66 पोती भात काढलं आणि 66 पोती मी असा विचार केलेला, एवढं माझं दुखत होतं त्या टायमाला, भरपूर दुखत होतं, तरी सुद्धा एक विचार केलेला की जवळ भात माझं शेतातनं घरात येत नाही तवर दुखलं म्हणायचं नाही. जेवढं आपल्याला होता होईल, जेवढं रेटता येईल दुखणं तेवढं रेटायचं. आणि मी रेटलं ते दुखणं. आणि ज्या वेळेस माझं भात घरात आलं, मी भात वाढवलं, हौदात ओतलं. हौदात ओतून दुसऱ्या दिवशी मला एकदम भरपूर असा ताप आला म्हणून ऍडमिट केली. त्यावेळेस मला सांगितलं डेंगू झालाय. तर डेंगू इथं 4-5 दवाखाने फिरवलं, परत मोठ्या हॉस्पिटलला नेलं. तिथं मला महिना काढावा लागला, 1 महिना 2 दिवस माझं दवाखान्यात गेलं. ICU मध्येच होतो मी महिनाभर. 2 दिवस बाहेर काढलं जनरल वॉर्डला आणि परत सोडलं. तर त्यावेळेस माझं 1.5 लाख रुपये माझं दवाखान्यात गेलेले. हे पण ताई तुला सांगते मी की कसं असतंय, मी कमवलं खरं, गमवलं सुद्धा. खरं जिद्द सोडली नाही की माझ्या कामाला मी कमी पडून दिलं नाही, कामाला गतीही लावली. परत का पडायचं का होणार दवाखान्यात जाऊन, पैसे का घालायचं होईना, खरं काम हे झालंच पाहिजे. आणि कसं असतं एका शेतकऱ्याचं की आपल्या शेतात धान्य जे आले ती नासाधूतीची होणी, खराब होणी, काय त्याची वाईवाट होणी, म्हणून शेतकरी जीवाचं रान करतो. हे ह्या ब्लॉगमध्ये मला तुला सांगायचंय ताई. तर माझ्या कामाला गती आहे का नाही हे तुम्हाला आता कळालंच की माझ्या दावणीला 7 जनावर आहे. ती माझ्या घरात 1 कुत्रा आहे, शेतात 1 कुत्रा आहे. कुत्र्याचा विषय का काढला, आपल्या माणसांना जेवढं अन्न लागतं ना त्याच्या डबल जनावरांना लागतं. तेवढं मी करून शेतातलं घरातलं बघते, ही मला सांगायचंय. मला काही दुसरं सांगायचं नाही की जनावर मी पाळले आणि मी केले आणि मी असं केलं. माझ्या कामाला गती आहे की नाही हे त्या ताईला मला सांगायचंय. मनाला मी सभापतीच आहे ताई, कारण की सभापती आता महिला सुद्धा होतात तुला माहितीये. आणि माझं शिक्षण जास्त नाही, मला सांगायचं म्हटलं तर मी सभापती सुद्धा झाले असते. खरं परिस्थितीमुळे मी शाळा जास्त शिकू शकली नाही, कारण की त्यावेळेस परिस्थिती नव्हती आई वडिलांची मला शिक्षणाला पुढेही करायची. त्यामुळे माझं शिक्षण सुद्धा कमी आहे. हे पण तुला ताई मी सांगते की शिक्षण माझं जास्त नाही. तर कामाला गती असत्या नाही असं नाही. 7 जनावर सांभाळून, शेती बघून, घरातलं जिथल्या तिथं टापटीप. माझा व्हिडिओ एकही असा नाही की घरात नाही तर शेतात माझ्या गबाळ गाणं आहे. मला गबाळ राहिलेला आवडत नाही, मला घरात घाण असलेली आवडत नाहीत. मला सांगायचंय, प्रत्येक ताईनं व्हिडिओ बघितले, त्या युट्यूब फॅमिलीनं माझ्या सगळ्यांनी मला कमेंट सुद्धा केले, ताई तुमचं घर छान आहे, तुम्ही ठेवता व्यवस्थित, टापटीप ठेवता. तर त्या ताईंना दादांना माहितीये माझं घर कसं आहे, मी कशी आहे, माझे शेत कसे आहेत, मी शेतात काय करते काय नाही. माझं डेली ब्लॉग येतात, नाही असं नाही, मी ब्लॉग करते टाकते, मला वेळ भेटेल तसं मी करते. तर ताई तुम्हाला राग येऊन देऊ नका की मी असं बोलते म्हणून, की मला ही कमेंट जरा माझ्या डोक्यात आली नाही म्हणून हा ब्लॉग मी केलेला आहे. तर त्याचं तुम्ही ह्या व्हिडिओला कमेंट करून सांगू शकता तुम्ही चांगल्यासाठी केली का वाईटासाठी केली. तर तुम्ही सुद्धा आमच्या फॅमिलीचा मेंबर आहात, माझी फॅमिली मेंबर आहात, तर मला राग नाही तुमचा. तर काय कसं असतं, या अशा प्लॅटफॉर्मवर यायचं, युट्यूबच्या प्लॅटफॉर्मवर यायचं, सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर यायचं म्हणल्यावर लय विचार करून यावं लागतं, हे मला सुद्धा माहिती आहे. माझा एकही व्हिडिओ असा नाही ताई दादा तर खराब आहे. तुम्हाला जर खराब वाटला तर तुम्ही अवश्य छोटी बहीण नाही मोठी बहीण म्हणून मला सांगू शकता की ताई तुझा हा व्हिडिओ इथं खराब आहे, तू असं व्हिडिओ करू नको. मी खरंच त्या विचार करेन त्या शब्दाबद्दल. तर तुम्हाला सांगायचा अधिकार आहे, कारण की तुम्ही माझी फॅमिली आहात त्यामुळं. तर मला काय म्हणायचंय, ह्या प्लॅटफॉर्मवर यायचं म्हणल्यावर प्रत्येक महिला, पुरुषांचं काय एवढं नसतंय, संघर्ष करावा लागत नाही. काय काय पुरुषांना लागतो करावा, काय काय पुरुषांना नाही लागत करावा. कारण महिलांना भरपूर संघर्ष करावा लागतो आणि मग ह्या प्लॅटफॉर्मवर यावं लागतं. आणि काय काय खराब नासकी लोक असतात
जी खराब कमेंट करतात, जरी चांगला व्हिडिओ असला तरी त्याला खराब कमेंट करून त्या व्हिडिओची काशी करून टाकायची, त्या व्हिडिओला खराब असं ठरवून टाकायचं. असं काय कायचं वृत्ती असत्या की हा व्हिडिओ लय चांगला झालाय ना, हिला बदनाम करायचे आपण, बरोबर ना. तर एक कमेंट खराब आली की त्याच्या मागोमाग बाकीची नरसाळी असते तीच खराब व्हिडिओ कमेंट करणारे. मला तर आतापर्यंत आली नाही. खरं काय काय ताईंचं मी व्हिडिओ बघते की कमेंट खराब आली, कमेंट खराब आली, तर त्यांना मला सांगायचंय, म्हणजे कमेंट खराब करणाऱ्यांना की दादांनो, ताईंनो, जशी तुमच्या घरात बहिणी आहेत, तुमच्या आई आहेत, वहिनी आहेत, तशीच तुमची ही सुद्धा बहीण आहे असं समजायचं. आणि जिथं ती चुकत असेल तिथं व्यवस्थित सांगायचं, स्पष्ट भाषेत सांगायचं. खराब कमेंट करायची नाही की ताई तू इथं चुकत्यास, तू हा असं व्हिडिओ करू नको, तू चांगल्या घराण्यातली आहेस, असं तुम्ही बोला ना. तुम्ही खराब कमेंट करू नका, कारण की ह्या प्लॅटफॉर्मवर यायला माझ्यासारख्या शेतकरी ताईला, नाहीतर म्हणजे दुसऱ्या सभ्य घरातल्या महिला वगैरे, म्हणजे प्रत्येक महिलेचं सांगत्या, यायचं म्हटलं तर भरपूर संघर्ष करावा लागतो. घरातल्यांची नाकार असतोय, ते युट्यूब चॅनल काढायचं नाही, कुठल्याही प्लॅटफॉर्मवर जायचं नाही, मिस्टरांचा विरोध असतोय, काय असतंय. तर काय मला म्हणायचंय, तुमच्या कमेंटमुळं पाहुणं पै ज्यांना ती अजिबात आवडत नाही, आणि पाहुण्यापैंचं कसं असतंय हे सुद्धा मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये सांगते. आता माझाच ब्लॉग घेऊन चाला, बघतात तर सर्वजण माझ्या जवळची, जेवढी माझी मैत्रिणी, नातेवाईक, जी माझ्या आजूबाजूची जी जवळची लोक आहेत, ती सर्वजण माझा ब्लॉग बघतात, नाही असं नाही. आणि वर्णन की मला सांगतात, ब्लॉग बघतात मोबाईलवर, कमेंट करतात घरात येऊन. काय म्हणत्या, कमेंट करतात घरात येऊन की मी तुझा ब्लॉग बघितला, छान झालेला, मस्त झालेला. खरं ती मला सांगतात का नाही लोक, ती माझ्या व्हिडिओला कधीही लाईक करत नाहीत, कधीही. बघतात, पूर्ण व्हिडिओ बघतात, स्क्रिप्ट न करता बघतात. खरं मला घरात येऊन कमेंट करतात चांगला आहे, खरं लाईक ही कधीही करत नाहीत. त्यांना काय वाटतं माहितीये का, त्यांच्या एका लाईकनं मी मोठी सेलिब्रिटी होईल, मी मोठ्या प्लॅटफॉर्मवर जाईन, मी असं होईल, हिला पैसे लय मिळतील. तर मला एक सांगायचं आहे, मी पैशासाठी हा ब्लॉग खोललेला, म्हणजे व्हिडिओ ही केलेला नाही, युट्यूब चॅनेल चालू केलेलं नाही. तर मित्रांनो, मैत्रिणींनो, माझं युट्यूब चॅनेल चालू करण्याच्या मागे पण एक हेतू होता, माझ्या घरच्यांचा होता. माझ्या घरच्यांनीच मला ही युट्यूब चॅनेल काढून दिलं. त्यावेळेस अशी परिस्थिती होती की ही युट्यूब चॅनेल काढलं नसतं तर मी त्यावेळेस आता तुम्हाला दिसली नसती. कसं असतंय, युट्यूब चॅनेल काढलं की विचार फक्त त्याचाच राहतो डोक्यात, दुसरं विचार येत नाहीत. मला मानसिक तणाव जास्त होता, त्यामुळे मला कारभाऱ्यांना आणि माझ्या बहिणीच्या मुलगीनं हे युट्यूब चॅनेल काढून दिलं. ह्या प्लॅटफॉर्मवर आल्यापासून मी व्यवस्थित आहे, म्हणजे माझं पूर्ण शेतातलं घरातलं केल्यानंतर पूर्ण लक्ष मोबाईलमध्ये असतंय की बाबांनो मी आज हा व्हिडिओ टाकावा, आज उद्या तो व्हिडिओ टाकावा, असं माझं म्हणजे माइंडमध्ये राहतं. तर त्याला पण कारण आहेत की मी या प्लॅटफॉर्मवर का आले, का नाही. तर मला पैशासाठी नाही यायचं, पैसे आम्ही भरपूर कमवतो, नाही असं नाही, शेतात कमवतो, जनावरात, आता तरी कुक्कुटपालन चालू केले या. कारण की कसं आहे, आपल्यात ताकद आहे, धमक आहे, आपण करून खाऊ शकतो, आपल्याला काही कमी पडत नाही. शेतकऱ्याला थोडी एक भाकरी असली तर वाटून खातात, तुम्हाला हे पण सांगते, शेतकऱ्याकडे एक भाकरी जरी असली तर ती सगळ्यात वाटून खातात आणि तेवढ्यात पोट भरतं पाणी पिऊन. तसं आमचं पण आहे, आम्ही पण शेतकरी आहे, आम्हाला जास्तीची आशा नाही, आम्हाला पैशाची सुद्धा आशा नाही. पैशाची प्रत्येकाला आशा असते, ज्यांना आहे त्यांना पण आशा असते, नसते त्यांना पण आशा असते. मग मला काय म्हणायचंय, ह्या प्लॅटफॉर्मवरनं मला पैसे मिळू दे किंवा नाही मिळू दे, मला एकच ध्यानात ठेवायचंय, माझ्या नवऱ्याचं माझं फक्त गावापुरती आमची ओळख नाही राहिली पाहिजे, पूर्ण महाराष्ट्रात आमची ओळख झाली पाहिजे, माझ्या कारभाऱ्यांची, माझी एक शेतकरी म्हणून. तर ह्यासाठीच आम्ही ह्या प्लॅटफॉर्मवर आलेलो आहोत. आणि कसं असतंय, ह्याच्यावर यायचं म्हणल्यावर सर्व काही विसरावं लागतं, लाज लज्जा अब्रू चाड काय म्हणतात ते. तर आम्हाला तसं काही करायचं नाही मित्रांनो, आम्ही चांगलंच व्हिडिओ टाकणार आणि तुमच्या कामाला यावं व्हिडिओ, की बाबा शेतात काय करायचं काय नाही, आणि आमची रोजचं रुटीन हेच आमचे ब्लॉग असतात. मग तुम्ही नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि हिथून मोरं नवीन कोण माझ्या चॅनेलवर असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ताईनो, दादानो, कमेंट तुमच्या खूप छान छान असतात आणि अजून यावाव्यात अशा आशा करते. आणि काही लोकांना माझ्याबरोबर बोलायचं सुद्धा आहे की ती माझा नंबर सुद्धा मागतात. तर ह्या व्हिडिओच्या लिंकमध्ये खाली मी माझा मोबाईल नंबर देते. तर कोणालाही माझ्याबरोबर बोलायचं असलं तर नक्की तुम्ही
कॉल करू शकता। तर ह्या व्हिडिओच्या लिंकमध्ये मी तुम्हाला हे देते, मोबाईल नंबर देते। तर नक्की हा व्हिडिओ कंटिन्यू केल्याबद्दल धन्यवाद, पूर्ण बघितल्याबद्दल। आणि इथून मोर मित्रांनो मैत्रिणींनो तुमच्या चांगल्याच कमेंट याव्या अशा आशा करते। तर माझं काही चुकलं असेल बोलण्यात तर मला माफ करा। तर चला, धन्यवाद।